कोणी जटा खाजवू लागलं, कोणी पळत गेले, पुस्तक उचकून पाहू लागले. हे जे काय काय असे प्रश्न असतात ना, या प्रश्नाचं उत्तर कशातच नसतंय. या काय काय प्रश्नाचं उत्तर कशातच नसतंय. हे मनाचे काही प्रश्न राहतात, कशातच याचं उत्तर नसतं. सगळे पंडित घरी गेले, त्याला उत्तर सापडना. सगळ्या पंडितांची मीटिंग भरली. म्हणले चला बुवा, आपल्याला काय या प्रश्नाचं उत्तर येत नाही. राजा काय म्हणाला होता, या प्रश्नाचं उत्तर देतो तुमच्या पंडितातला मी प्रदान करतो. पंडित लोक म्हणले आपल्याला उत्तर येत नाही राजाकडे, चला हार आपण पत्करू. सगळेच पंडित लोक राजाकडे आले, म्हणाले सरकार प्रधान त्यालाच राहू द्या, पण आम्हाला याचं उत्तर सांगा. राजा म्हणाला मी तुम्हाला म्हणालोच होतो की माझ्या प्रधानाच्या बुद्धीतून तुमच्या बुद्धीत जमीन आसमानचा फरक आहे. विचारू माझ्या प्रधानाला. पंडित लोक म्हणले विचारा. आता योग आहे का? योगायोगानं प्रधानजी नुकताच दरबारात आला होता. नुकताच दरबारात आला होता. असा दरबार शांत होता. आपला दरबार किती शांत आहे पाहा आता. तुम्ही असू नका, ते शांतच आहे. पा शांतच आहे की नाही पा. अरे बाबू, पंडित लोक राजा म्हणाला विचारू माझ्या प्रधानाला प्रश्न. पंडित म्हणाले सरकार विचारा, पण प्रश्नाचं उत्तर आम्हाला ऐकू द्या. प्रधान त्यालाच राहू द्या. आता ऐका, नुकताच प्रधान दरबारात आला होता. प्रधानजी बोला सरकार, तुमच्याकडून एका प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे. बोला सरकार काय प्रश्न आहे? राजा म्हणाला एक दिवा आहे, त्याच्यात पांढरं शुभ्र तूप आहे, पांढरी शुभ्र वात आहे, तर प्रधानजी दिवा काजळी बाहेर का फेकतो? प्रधानजीने डोकं सुद्धा खाजवलं नाही, बंदुकीच्या गोळीसारखं उत्तर आलं. प्रधानजी म्हणाला सरकार माणूस जसं जेवण करत असतो तसे ढेकर येत असतात. आता जसं तुम्हाला उत्तर कळलं नाही ना, राजालाही कळलं नाही. राजा म्हणाला बाबू आता हे उत्तरच काय असेल? त्याने दिलं उत्तर सांगून. म्हणाला सरकार माणूस जसं जेवण करत असतो ना तसे ढेकर येत असतात. आपण जर लसणाची चटणी खाल्ली असेल तर ढेकर कांद्याचेच येतील ना? अरे नाही ना, लसणाचेच येतील. तुम्ही कांदा भजी खाल्ली असतील तर ढेकर कांद्याचीच येतील ना दादा. सरकार मग माणूस जसं जेवण करतो तसे ढेकर येत असतात. राजा म्हणाला अरे प्रधान हे उत्तर मलाच कळ नाही तर पंडितांना कधी कळल, जरा विस्तार करून सांग. त्या प्रधान म्हणाला सरकार माणूस जसं जेवण करतो तसे ढेकर येत असतात. याचा अर्थ असा आहे, जर आपण कांदा पोहे खाल्ले असते तर ढेकर कांदा पोह्याचेच येतात का? कारण पोटात कांदा पोहे म्हणून ढेकर तेच येतात. तसं सरकार दिवा हा नेहमी अंधारात लावला जातो. दिवा कुठला होता तुम्ही? लाईटाच्या समोर अंधारात. दिवा हा नेहमी अंधारात लावला जातो सरकार. मग दिवा अंधारात लावल्यामुळे तो दिवा तिथली रात्रभर तो काळा अंधार खातो, आणि काळा अंधार खाल्ल्यामुळे दिव्यात काळ पांढरं तूप जरी असेल, पांढरी वात जरी असेल, तर रात्रभर काळा अंधार खाल्ल्यामुळे दोनही पदार्थ पांढरे जरी असले तरी त्याच्यातून काजळी बाहेर पडते. हे त्या प्रधानाच्या बुद्धीचं उत्तर आहे. कळलं ना? हे त्या प्रधानाच्या बुद्धीचं उत्तर आहे. इतके हुशार लोक या जगात आहेत, इतके. खूप मायबाप आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपणच बुद्धिवान आहे. नाही दादा, आपण बुद्धिवान काहीच नाही हो. जगात लय बुद्धिवान लोक आहे, पण आपल्याकडे बुद्धी कमी आहे. मी तुकोबारायचं प्रमाण घेऊन सांगतो. काही माणसाकडे बरं का, संतोष महाराज, रोहिदास महाराज, बुद्धी लोकांकडे कमी आहे. पण तुकोबाराय म्हणतात ज्याच्याकडे बुद्धी कमी आहे ना, आपल्या गावात बोलू का, ज्याच्याकडे अक्कल कमी आहे ना ते इंचाच्या नागीसारखा सताईट राहते. तुकोबारायचं प्रमाण देतो तुम्हाला. ज्याच्याकडे विद्या कमी आहे त्याला अहंकार लय मोठा राहतो. विद्या
उभाट्या आणावं लागते. उभाट्या का आणावं लागते माहिती का? उभाट्या माणूस रान कवा आणतंय? पहिले निबरखट असले म्हणजे पाय देऊन आणलं तरी अडचण. हे तुमच्या शेतीचं आमचं सारखंच आहे, बरोबर नाही रोदास महाराज? आता इथं गाणारे चांगले, वाजवणारे चांगले, उभाट्या आणलं तरी अडचण आहे का इथं? तुम्ही अर्थ वेगळं, आमचं चाललं सगळं. आता गाणारेच चांगले दादा. इथं कसं आहे म्हणा ना, इथं अडचण तुम्ही अनुभवी रोहिदास महाराज, संतोष महाराज चांगले आपल्या परिसरात नेहमी प्रत्येक सप्ताहाला राहतात ते, प्रत्येक. आणि आपल्या आवडीचे गायक आहेत आहे ना. वा हा बरं. अल्पबुद्धीच्या माणसाचं वर्णन केले, ज्याच्याकडे ज्ञान कमी राहत दादा ते अहंकारीले राहते. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी. ज्याच्याकडे ज्ञान कमी आहे ना, तुकोबारे म्हणतात ते रस्त्यानं जर चाललं तर कसं चालते माहितीये का? ते एखादं ज्याच्याकडे ज्ञान कमी, ज्याच्याकडे अक्कल कमी, ज्याच्याकडे विद्या कमी, ते जर रस्त्यानं चाललं ना, त्या समोरच्या एखाद्या म्हणा दादा राम 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 राम, त्याचा राम राम असा राहतो. दादा राम 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 राम, इतका फुगीर त्याचा राम राम राहतो बा. त्याला तुकोबारायचं वर्णन आहे. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुसी धुळी जायचा. धुळी जायचा म्हणजे रेडा जायचा. रेडा जर रस्त्यानं चालला तर त्याला राम राम घातला तरी कळत नाही. रेडा रस्त्यानं चालला तर गावात कोण आलं त्याचं काही घेणं नाही. रेडा जर रस्त्यानं चालला गावात सप्ताह का याचं त्याला घेणं नाही. रेडा जर गावात रस्त्यानं चालला तर कोणी महाराज गावात आला त्याला घेणं. गावात सप्ताह चालू आहे त्याला घेणं. गावात पंक्ती चालू आहे त्याला घेणं. मी रेड्याचं सांगतोय, मी ज्याच्याकडे विद्या कमी आहे दादा त्याचं सांगतोय तुम्हाला. मग असे जे अहंकारी लोक आहे, अशा अहंकारी लोकांच्या बुद्धीची घमेंड जिरवण्यासाठी आमच्या मुक्ताबाईंना अवघड ज्ञान जतन केलंय. तुझी बुद्धी इथं लाव. काय म्हणतात मुक्ताई? तुझ्याकडे ज्ञानच आहे ना, तुला ज्ञानाचा बुद्धीचा अहंकार आहे ना, मग तुझी बुद्धी इथं लाव. म्हणून मुक्ताईनं असं अवघड कूट नावाचं प्रकरण लिहिलं. आता तीनही प्रश्न सुटले आपले. कोणते कोणते? पहिला प्रश्न होता कूटाची परंपरा, दुसरा प्रश्न होता कूट म्हणजे काय, आणि तिसरा प्रश्न होता कूट कशासाठी लिहिलं. आता तिन्ही प्रश्नाची उत्तरं दिले. आता आपला प्रश्न असा करायचा आहे, या अभंगात शिरायचंय कसं? कारण कोणत्याही घरात जर जायचं असेल तर कुठून गेलं पाहिजे? दरवाजा. आपल्याला एखाद्या पाहुण्याच्या वास्तुशांतीला गेलो आपण, महिला मंडळी खरंच सांगा, पुरुष वर्ग, आपण एखाद्या पाहुण्याच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो आणि आपल्याला त्या घरात जायचंय तर कुठून गेलं पाहिजे? खिडकीतूनच. परिपूर्ण खिडकीतून गेलं पाहिजे का नाही? का भीतून उडी मारून? नाही ना. तुकोबार म्हणतात घरात तरी गावे दाराची सोय, भिंती सवी डोळे फोडू नये. मग जसं घरात शिरायचं असलं तर दरवाजातून गेलं पाहिजे, तसं कीर्तनकारानं घेतलेल्या अभंगाचा दरवाजा पाहिला पाहिजे. अभंग कोणताही असू द्या, पण त्या अभंगाचा दरवाजा पाहिला पाहिजे. त्या दरवाजातून कीर्तनकारानं आत शिरलं पाहिजे, त्या अभंगाचा अर्थ मोकळा केला पाहिजे, तरच ऐकणाऱ्याला बरं वाटते. आता खरं सांगाय, बरं चाललंय का कसं चाललंय? का चांगलं चाललंय? चांगलं चाललंय ना. हे असं ऐकायची सवय लावल्या पाहिजे कधीतरी. तुम्हाला वाटतं असेल आता कुठं असेल काय? काहीच नाही. लोक मोकळ्या म्हणून ऐकतात, फक्त कीर्तनकारानं त्या भाषेत ती सांगितलं पाहिजे. नाही तर तुकोबार आहे काय म्हणतात, लोकांच्या झोपा व्हायला तरी काय म्हणतातच का? मोकळ्या भाषेत सांगायचं. चला मग आपल्याला अभंगाचा दरवाजा पाहायचा आहे. कसं आहे अभंगात शिरायचं आपल्याला? ही तर भाषा कुठाची आहे, हे कुठ तर आम्हाला कळत नाहीये. कुठ नाहीच कळत दादा. मग आपण मुक्ताई यायचं, या अभंगात काहीच कळत नाही. आपण या अभंगात एक शेवटचे चरण कसं आहे, माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली. या अभंगात मुक्ताबाई हसतात एवढं कळतंय. मग आपण मुक्ताबाईला विचारू, मुक्ताई साहेब तुम्ही माऊलीच्या बहीण आहात, तुम्ही मोठ्याची बहीण आहात आणि तुम्ही मोठ्या आहे. आणि मोठी माणसं कुठेही हसत नाहीत. ऐकता तुम्ही? शहाणी माणसं कुठेही हसत नाहीत. शहाणी माणसं निमित्तालाच हसतील, कारणाशिवाय हसणार नाही, ती शहाणी असतात. मग आईसाहेब तुम्ही माऊलीच्या बहीण आहात, तुमचा अधिकार केवढा मोठा आहे, तुम्ही आजच्या अभंगात हसताय? आईसाहेब म्हणाल्या मी विनाकारण नाही हसली. मग मुक्ताई तुम्ही का हसल्या? मुक्ताई म्हणाल्या मी नवलच असं पाहिलं, मी एक आश्चर्यच असं पाहिलं की ते नवल पाहून, ते आश्चर्य पाहून मला हसायलाच आवरलं नाही. साधकाने विचारलं आई साहेब मग तुम्ही जे नवल पाहिलं ते आम्हालाही सांगा ना. मग जे मुक्ताबाई नवल पाहिलं त्या अभंगाच्या पहिल्या चरणात मुंगी उडाली आकाशी, उडाली